आमच्या शेजारच्या बाई मस्त रांगोळी काढत होत्या. बसलो मग रांगोळी बघत. काय मग किट्टूच्या पप्पाला म्हटलं जेवायला काय बनवायचं. किट्टूचे पप्पा म्हटलं जास्त भूक नाही, थोडं हलकं फुलकंच बनव. म्हटलं हलकं फुलकं काय, तर म्हटलं उपमा बनव चांगला चटपटीत. मग काय चटपटीत उपमा बनवा म्हटलं, आणि रेसिपी तुमच्यासोबत शेअर पण करा. कढईत तेल टाकलं, तेलात जिरं टाकलं, जिरं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकला आणि कांदा मस्त लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. कारण कांदा झाला तर सगळ्या गोष्टी चव होईल, सगळं मटेरियल झालं पाहिजे. आणि मस्त कांदा लाल होईपर्यंत होऊ दिला आणि त्याच्यात टाकलं टोमॅटो, आणि टोमॅटो पण मस्त गरगर गरगर फिरून घेतलं. आणि टोमॅटो फिरवलं, टोमॅटोच्या फोडी राहिल्या नाही पाहिजे म्हणून पहिले त्याच्यात मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर कसं टोमॅटो सगळं एकजीव होऊन जाईल. मग टाकलं थोडं मीठ आणि अजून फिरून घेतलं. मस्त फिरून घेतल्यानंतर मस्त ते एकजीव झालं. एकजीव झाल्यानंतर मस्त त्याच्यामध्ये हळद टाकून घेतली. हळद टाकली आणि थोड्या वेळात चटणी टाकली. हळद होऊ द्यायची मस्त तेलात आणि मग टाकायची चटणी. मी चटणीच करणार आहे कारण हिरव्या मिरच्याचं मला करायचं नाही आहे. आणि किट्टूच्या पप्पाला पाहिजे थोडा चटपटीत, तर म्हटलं सगळं वेगळ्या पद्धतीने करा आणि प्रत्येकाची पद्धत ही वेगळीच असते. टाकून घेतला रवा आणि रवा मस्त लाल होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचा. मग घेतला भाजून आणि एकीकडे मस्त पाणी पण ठेवलं गरम करायला, कारण की उकडीचं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं. मस्त असा उपमा आपला होणार. आणि मस्त मग रवा असा भाजून घेतला मस्त लाल होईपर्यंत आणि एकीकडे पाणी ठेवलं. पाणी त्याच्यामध्ये आता टाकून घ्यायचं. व रव्यामध्ये रवा झाले असेल तर, आणि रवा झालेला आपला रेडी. तर मग काय त्याच्यात घेतलं पाणी टाकून. आणि चवीसाठी कोथिंबीर तर पाहिजेच, कोथिंबीर शिवाय तर मजाच नाही कोणत्या गोष्टीला. आणि कढीपत्ता माझ्या जवळ अवेलेबल नव्हता म्हणून मी काही टाकला नाही. आणि मस्त असं कोथिंबीर टाकून घेतलं आणि मस्त एक वेळा फिरून घेतला. आणि फिरून घेतल्यानंतर मस्त त्याच्यावर झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यावर मस्त तो वाफीनं होऊन जातो. आणि वाफीनं झाल्यानंतर मग आपला उपमा रेडी होणार. आपला उपमा तर रेडी झालेला आहे, पण आता प्लेट रेडी करायची आहे. मस्त असे आपला त्याला एक वेळा फिरून घ्यायचा आणि मस्त अशी आमची प्लेट रेडी झालेली आहे. या मग उपमा खायला. कसं वाटली आमची रेसिपी नक्की